नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण चैत्रांगणातील मोत्यापासून बनवलेले कासव कसे विणायचे ते पाहणार आहे. चला तर मग कासवासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती 6 नंबरचे, तुंगूस, कात्री आणि सुई. सुईमध्ये चला तर मग आपण आता कासव विणायला सुरुवात करूया. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी आता 6 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. कासव विणायला सुद्धा मैत्रिणींनो आपल्याला षटकोनाची सुरुवात करावी लागणार आहे. हे पहा, हे 6 मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो गाठीजवळचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, आणि हा असा इथे आपला गोल तयार झालेला आहे. कालच मी तुम्हाला मैत्रिणींनो षटकोन शिकवलेला होता. हे पहा, हा असा गोल तयार झाल्यानंतर आपल्याला पुढच्या 2 मोत्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण बाकीच्या पुढच्या 3 मण्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे असं आपला हा गोल इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला षटकोन करायचा आहे. तर षटकोन मी तुम्हाला दरवेळेसच सांगते कसा करायचा ते लक्ष द्या मैत्रिणींनो. आता आपण कासव विणायला सुरुवात करणार आहे. कासवाची सुरुवात आपली षटकोनापासून तयार होणार आहे. आता आपण 5 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. 1 2 3 4 आणि 5 हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. तर हा जो ह्या गोलातला 1 2 3 4 5 6 हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. दिसला ना तुम्हाला धागा? तर त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत अशी वरच्या दिशेने समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ह्याशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि सुई अशी अलगद बाहेर काढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा धागा ओढून घेतला आहे. हा आपला इथे गोल तयार झाला. आता परत आपल्याला आणखीन 5 मोती धाग्यात ओवून घ्यायचे. पहा, आता मी कशी सुई बाहेर काढते पहा. ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. आता 1 2 3 ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून आपण आता सुई बाहेर काढू. त्याच्या आधी आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढा. हा एक मोती आणि हा एक मोती. पहा, लक्ष द्या हा मैत्रिणींनो. अशी आपण सुई बाहेर काढली. ही सुई बाहेर काढल्यानंतर हा जो मधला मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे 2 गोल तयार झाले आपले. आता परत आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहे. मी षटकोनाची सुरुवात तुम्हाला आता सांगणार आहे. 1 2 3 4 आणि 5 हे 5 मोती ओवून घेतले आणि परत आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून ह्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. हा मधला मोती. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेने. सुई बाहेर काढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा आपला तिसरा गोल इथे तयार झाला. परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. 1 2 आणि 3 अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, हे 3 गोल तयार झाले आपले. मी तुम्हाला छोटेसे षटकोन शिकवणार आहे मैत्रिणींनो. छोट्याशा षटकोनापासूनच मी तुम्हाला कासव शिकवणार आहे. तर हे पहा, हे 3 गोल तयार झाले. आता आपल्याला परत धाग्यामध्ये
5 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती ओवून घेतले आपण. परत आपली सुई ह्या मधल्या मोत्यातून अशी बाहेर येणार आहे. अशी सुई आल्यानंतर परत आपल्याला ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हे पहा, 1 2 3 1 2 3 अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 5 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 5 मोती 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला सुई ह्या मोत्यामधून बाहेर काढायची. पहा, ह्या मोत्यातून आपण सुई अशी परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता आपला इथे परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर निघणार आहे. आपल्या 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई अशी बाहेर निघाली आहे. ही आपली 5 गोलांची एक लाईन तयार झालेली आहे. 6 गोल, प्रत्येक मोत्यातून सुई काढून 5 मोती येऊन आपण 6 मोत्यांचा गोल केलेला आहे. असे आपले 5 गोल इथे तयार झालेले आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला ही एक पायरी झाली. आता दुसरी पायरी लक्ष द्या हा तुम्ही. आता आपल्याला वरती 4 गोल करायचे. 4 गोल तयार करण्याकरता आता आपल्याला काय करावं लागणार आहे? आपण ह्या मोत्यातून सुई काढली, ह्या मोत्यातून सुई काढली, ह्याही मोत्यातून सुई काढली. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई काढून घेणार आहे. पहा, अशी सुई काढली. वरच्या 3 मोत्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे. सुई आपली वर फिरून घेतलेली आहे आणि वरच्या 3 मोत्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे. हे पहा, इथे आता आपल्याला 4 गोल तयार करायचे. हे आपण 5 गोल तयार केले. आता लक्ष द्या. आता मी परत धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण ओवून घेतले. पहा, हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. तर आपल्या इथे हे 2 मोती आहे, 1 आणि 2 आणि हे 4 मोती. असे आपली सुई आता ह्या मोत्यातून, हा जो मोती आहे इकडून अशी सुई फिरल्यानंतर हा जो 2 नंबरचा मोती आहे त्याच्यातून आपली सुई, ज्या मोत्यातून आपण धागा काढलेला आहे, धागा दिसतो आहे, त्या मोत्यातून समोरच्या दिशेने अशी बाहेर वरती निघालेली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हा इथे एक गोल तयार झाला. 4 गोल करायचे आपल्याला. 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढली. पहा, 1 आणि 2. इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. आता पहा मैत्रिणी, मी तुम्हाला दरवेळेस षटकोन शिकवताना सांगत राहते. आता इथे 1 2 3 हे 3 मोती, आपल्याला 3 मोतीहून 6 मोत्यांचे गोल इथपर्यंत करायचे. आता मी धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेते. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर परत आपली सुई 1 2 3 ह्या एका मोत्यातून अशी वरच्या दिशेने बाहेर निघाली. पहा, अशी निघाल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून, कोणते 4 मोती? 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून आपल्याला सुई परत सरळ अशी बाहेर काढायची. पहा, 1 2 3 आणि 4 अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, परत 3 मोती मी ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवले. परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई आपली बाहेर निघाली. मग 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर निघेल आपली. 4 गोल तयार करायचे आपल्याला. 1
2 3 आणि हा एक मोती 4. अशी आपली सुई बाहेर निघाली पहा. ही अशी सुई निघाल्यानंतर परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे. 1 2 आणि 3. अशी 3 मोती ओवल्यानंतर परत आपली सुई 1 2 3 ह्या 3 मोत्यांमध्ये निघेल. हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत हे 2 मोती इथून आपली सुई परत बाहेर निघाली पहा. अशी सुई बाहेर निघाल्यानंतर आपल्याला परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. हा खालचा एक मोती, त्याच्यावरचा एक मोती, त्याच्यावरचा एक मोती. आता लक्ष द्या मित्रांनो, आपण सुरुवातीला 5 गोल केले 6 मोत्यांचे, नंतर दुसऱ्या लाईनला आपण 4 गोल केले 6 मोत्यांचे. आता आपल्याला इथे 3 गोल तयार करायचे. तर 3 गोल तयार करण्याकरता आता तुम्ही इथे लक्ष द्या. हे पहा, 1 2 3 ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे परत हे 2 मोती आणि इथे आपण 4 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती ओवले. हे 4 मोती ओवल्यानंतर आपली सुई 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांच्या मधून अशी बाहेर निघाली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता पहा, परत 1 2 3 ह्या 1 2 ह्या 2 मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे समोरच्या दिशेने. आणि आता परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवले. परत ह्या मोत्यातून सुई आपली अशी समोर निघाली पहा. हे सुई निघाल्यानंतर परत पुढचे 4 मोती पहा, 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून आपली सुई सरळ निघणार आहे. हे 2 मोती आणि त्याच्या पुढचे 2 मोती अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. आणि आता परत आपल्याला इथे 3 मोती ओवायचे आहे. हा आपला षटकोनाचा आकार तयार होतो आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर मैत्रिणींनो, हे पहा, 1 2 3 ह्या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. आणि हा जो मी आकार तयार केला आहे मैत्रिणींनो, हा आकार मी तुम्हाला दिवाळीमध्ये पंटी शिकवली होती. त्या पंटीचा आकार हा तुमच्या लक्षात आलाच असेल. त्याच्याकरता आता आपण काय करा, इथून अशी सुई फिरवून हे जे 2 मोती आहे हे मोती मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 मोती आहे. तर आपल्याला ह्या 2 मोत्यांमध्ये सुई घालायची. तर हे 4 मोती सोडायचे, हे 4 मोती सोडायचे. आणि आपल्याला इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर निघाल्यानंतर ह्या 2 मोत्यांच्या असे आपल्याला 5-6 मोती ओवून घ्यायचे. 6 मोत्यानंतर वरच्या मोत्यातनं सुई अशी फिरवून परत आपल्याला इकडच्या लाईनला 5 मोती ओवून ह्या मोत्यातून सुई काढायची. म्हणजे आपली ही ज्योत तयार होते. ज्योतचा आकार तयार होतो इथे, समईची ज्योत. आलं का तुमच्या लक्षात मैत्रिणींनो? हे पहा, असा आपला इथे अर्धा षटकोन तयार झालेला आहे. आणि आता परत पहा काय करायचं ते. आता आपली सुई ह्या मोत्यातून निघाली, ह्या मोत्यातून अशी बाहेर निघाली. आता आपल्याला इकडच्या दिशेला, इकडच्या साईडला यायचं आहे. हे 5 गोल तयार केले, हे 4 केले, हे 3 केले. आता इथे पण आपल्याला 4 करायचे, 3 करायचे, असे गोल तयार करायचे षटकोनाचे. हां, हे पहा, 1 2 3 4 अशी आपली सुई बाहेर निघाली. आता परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. पहा, 1 2 आणि 3. षटकोन लक्षात आला का मैत्रिणी तुमच्या? तुम्ही षटकोन करून पहा. षटकोन जमल्यानंतर तुम्ही बाकीचे सगळे डिझाईन तयार करू शकतात. हे पहा, अशी आपली सुई निघालेली आहे. आणि आता परत आपल्याला इथे 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 3 आणि 4 हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर काय करायचं, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे पहा, अशी सुई बाहेर निघाल्यानंतर परत आपल्याला 1 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे.
परत इथे आपल्याला 3 मोती ओवून गोल तयार करायचा, परत इथे 3 मोती, परत इथे 3 मोती. मग इकडनं सुई फिरवून परत आपल्याला सुरुवातीला 3 शेवटच्या लाईन आपल्याला 3 गोल करायचे 6 मोत्यांचे. ते हे असेच करायचे. तुम्ही पुढचा भाग करा, तोपर्यंत मी दाखवते तुम्हाला षटकोन कसा करायचा ते. हे पहा, हा असा आपला षटकोन तयार झालेला आहे. तर षटकोन तयार झाल्यानंतर आता आपल्याला आधी कासवाचे तोंड तयार करायचे. तर पहा मैत्रिणींनो, आता कासवाचे तोंड कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला रंगीत मोती लागणार आहे. हा मैत्रिणींनो, आपण आता पांढऱ्या मोत्यांनी षटकोन करून घेतलेला आहे. हा चैत्रांगणातील कासव आहे हे, बरं का मैत्रिणींनो. आता पहा, आता आपली सुई 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 मोती. ते हे 3 सोडले, हे 3 सोडले, हे मधले 2 मोती. ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घेतलेली पहा. आता आपल्याला इथे 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, मी आता 4 मोती ओवून घेते. लक्ष द्या मैत्रिणींनो, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजे कॉमेंट्स करा मैत्रिणींनो. माझ्या कॉमेंट्सला तुम्हाला भरभरून कॉमेंट्स करा. तुम्हाला काही माझ्या वस्तू शिकवण्यात काही चूक आढळली ती पण माझ्या निदर्शनास आणून द्या, म्हणजे मग मी माझे व्हिडिओ करण्यामध्ये काही चुका झाल्या असेल त्या पण सुधरवेल, नाही का. हे पहा, आता हे 4 मोती आपण ओवून घेतलेले. आता हे 2 मोती आहे. आता ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला मैत्रिणींनो, हे पहा, अशी सुई बाहेर काढली. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई वरती बाहेर काढणार आहे. हे 2 मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला इथे 2 गोल तयार करायचे. तर 2 गोल कसे तयार करायचे ते मी तुम्हाला सांगते. हा 1 मोती, ह्याच्यातला हा 1 मोती. आता आपल्याला 5 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. हे पहा, 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आणि ह्याच्यातला हा 1 मोती आहे. तर आता आपण आपला धागा इकडून निघालेला आहे. आता आपण त्या मोत्यातून सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, म्हणजे हा आपला 6 मोत्यांचा 1 गोल तयार झाला. हा 1 गोल तयार झाल्यानंतर परत ह्या शेजारच्या मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा असा आपण धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, हा धागा ओढून घेतलेला आहे असा. आता पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला हे 2 मोती आहे, हे 2 मोती. तर आता आपल्याला इथे परत 4 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण ओवून घेतले. आणि इथे ह्याच्यातलं आपल्याला हे 2 मोती, आपण सुई काढली तो 1 मोती आणि हा 1 मोती. आता आपल्याला पहा, ह्या मोत्यातून सुई अशी परत बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपला हा दुसरा गोल इथे तयार झाला. हा दुसरा गोल तयार झाल्यानंतर आपण परत 1 2 3 4 अशी सुई बाहेर काढणार आहे. हा 1 मोती, हा दुसरा मोती. हे पहा मैत्रिणींनो, लक्ष द्या. असं धागा ओढून घेतलेला आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, असा धागा ओढून घेतल्यानंतर 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, 1 2 3.
ह्या 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे 2 गोल इथे आपले तयार झालेले आहे. आता पहा, इथे आता आपले हा 1 गोल तयार झाला, हे 2 गोल तयार झाले. आता आपल्याला वरती 3 गोल तयार करायचे. तर 3 गोल कसे तयार करायचे पहा. हे 2 गोल, हा 1 गोल झाला, हे 2 गोल झाले. आपल्याला कासवाचं तोंड तयार करायचं आहे. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या एका मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे हा 1 मोती 5 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. हे पहा, 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे 5 मोती ओवून घेतल्यानंतर ह्या मोत्यातूनच सुई आपल्याला अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आणि परत आता आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा 1 मोती आणि हा 1 मोती त्याच्यापुरता अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवायचे आहे. आधीच आपले 3 मोती आहे धाग्यात आणि हे 3 मोती, हा 6 मोत्यांचा हा गोल तयार होईल. 3 गोल तयार करायचे. खाली 1 झाला, मध्ये 2 झाले आणि हा 3रा. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हा 2रा गोल तयार झाला. हा 2रा गोल तयार झाल्यानंतर आपल्याला परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, सलगचे 3 मोती, 1 2 आणि 3 अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, आता आपल्याला इथे हे 2 मोती आहेत. आता आपल्याला 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण ओवून घेतले. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा 1 मोती आणि हा 1 मोती. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली. आता पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला परत वरती 2 गोल तयार करायचे. हा 1 गोल, हे 2 गोल, हे 3 गोल. आता आपल्याला परत वरती 2 गोल तयार करायचे आहे. तर 2 गोल तयार करण्याकरता आता मी तुम्हाला सांगते. पहा, 1 2 इथून सुई बाहेर काढायची. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढून घेतली आणि त्याच्या पुढचा 1 मोती. ह्या 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला परत 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. तसे हे कासव विणायला सुद्धा सोपं आहे मैत्रिणींनो, करून पहा आणि मला फोटो टाका. 1 2 3 आणि 4 हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ह्या 2 मोत्यांमधून सुई अशी बाहेर काढून घ्यायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. ह्या मोत्यामधून समोरच्या दिशेने अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवले. आता परत आपली सुई ह्या एका मोत्यातून अशी बाहेर निघेल. पहा, ही अशी बाहेर निघाली समोर आणि धागा ओढून घेतलेला आहे.
धागा ओढून घेतल्यानंतर परत काय करायचं मैत्रिणींनो, 1 2 3 ह्या 3 मोत्यातून आपण परत सुई अशी बाहेर काढून घेतली पहा. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता काय करायचं पहा, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे आपला एक गोल तयार करायचा आहे. कासवाचं तोंड तयार करतोय आपण पहा आता. 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता परत आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई काढून घेतल्यानंतर मैत्रिणींनो आता काय करायचं पहा. आता इथे हे 2 मोती आहे आपले, 1 आणि 2 हे 4 मोती, 4मधले हे 2, ह्याच्यामध्ये हे 2 मोती आणि 4 मोती होऊन 6 मोत्यांचा इथे गोल तयार करायचा आहे. हे कासवाचं तोंड तयार झालं मैत्रिणींनो. 1 2 3 आणि 4. हे पहा, हे 4 मोती आपण ओवून घेतले. आणि आता परत आपल्याला ह्या मोत्यातून, ह्या समोरच्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे पहा, आणि परत मग आपण ह्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. हा एक मोती आणि त्याच्या वरचा एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा. हे आपला कासवाचं तोंड तयार झालं. आणि आता इथे परत आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, मी हा छोटासा मोती घेतलेला आहे आणि आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. हे आपलं कासवाचं तोंड तयार झालं. आणि आता आपण पावलं तयार करू कासवाचे. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मोत्यातून सुई आपल्याला आता सरळ बाहेर काढायची पहा. 1 2 3 4 5 6 7 8 हा 9वा मोती. ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. हे कासवाचं तोंड तयार झालेलं आहे. आणि आता पाहता इथे आपल्याला पाय तयार करायचे. तर पाय तयार करण्याकरता आपल्याला परत ह्या 1 2 3 हे 3 मोती, परत हे किती मोती आहे, 1 2 3 4 5 6 7 8. तर आपल्याला ह्या 2 मोत्यांच्या मध्ये यायचं आहे. तर आता पहा, 1 2 3 असे आपण इथे आलो. आता इथे पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला इथे पावलं तयार करायची आहे. आता इथे हे 2 मोती, आपण इथे 4 मोती होऊन 6 मोत्यांचा एक गोल तयार करणार आहे. 1 2 3 आणि 4 हे 4 मोती आपण ओवून घेतले. आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातूनच सुई आपण परत अशी बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपण हे 2 मोती जे आता ओवले त्याच्यातून सुई परत अशी बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता पहा, आता हा एक गोल झाला. इथे आपल्याला 2 गोल तयार करायचे, कासवाचे पाय दाखवायचे. आता आपण इथे 5 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल तयार करणार आहे. आता 5 मोती ओवून घेते. 1 2 3 4 आणि 5 हे 5 मोती आपण ओवून घेतले. 5 मोती ओवून घेतल्यानंतर ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. हा आपला इथे एक गोल तयार झाला. आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतल्यानंतर
1 आणि 2 हे 2 मोती. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 3 आणि 4. आता परत आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून पावलं सुई बाहेर काढायची आहे आणि हे आपले एका साईडचे पावलं तयार झालेले आहे. हे पहा, हे असे आपले पावलं तयार झालेले आहे. आता परत आपल्याला सुई सगळ्या मोत्यातून फिरवून घ्यायची. पहा, 1 2 अशी सुई फिरवून घेतल्यानंतर पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला इथे पावलं तयार करायचे. हां, 1 2 3 आणि 4. हे पहा, ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि आता परत आपल्याला 1 2 3 इथून सुई बाहेर काढली आपण आणि परत मग आपल्याला इथे यायचं आहे. तर ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे आपण मगासारखी. 1 2 3 इथे सुई बाहेर काढली. 1 2 3 इथे आलो आपण. इथे सुई आपण बाहेर काढली. इकडचे 3 मोती सोडून ह्या 2 मोत्यांच्यामध्ये आपली सुई अशी बाहेर आलेली आहे. ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढली आणि आता इथे परत आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर परत आपली सुई 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून पहा अशी बाहेर आली. ह्याशी सुई बाहेर आल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आणि परत आपली सुई ह्या 2 मोत्यांमध्ये येईल. हे पहा, 1 आणि 2 अशी सुई आल्यानंतर परत आपल्याला इथे 5 मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला पावलं कसे करायचे ते शिकवले मैत्रिणींनो. हे पहा, आता आपण 5 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी बाहेर काढल्यानंतर परत आपण त्याच्या पुढच्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. आता पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला इथे हे 2 मोती 1 आणि 2 हे 2 मोती इथे आहे. 1 आणि 2. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी आता 4 मोती ओवून घेते. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती ओवून घेतले आणि आपल्याला परत सुई त्याच मोत्यातून बाहेर काढायची आहे. हा एक मोती आणि हा एक मोती, ह्या 2 मोत्यातून सुई आपली अशी बाहेर निघणार आहे. पहा, ही अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. इथे आपले हे दुसरं पाऊल तयार झालं. पहा, कासवाचं तोंड झालं, 2 पाऊलं झाले. आणि इथे आता आपण गाठ पाडून घेऊ. हे पहा, अशी गाठ पाडायची. तसंच ह्या साईडला सुद्धा हे 3 मोती सोडायचे, हे 3 मोती सोडायचे आणि इथे एक गोल तयार करायचा. नंतर सुयाला इथे एक गोल, इथे एक गोल, असे 2 पावलं तयार करायचे. इथे 1 पाऊल, इथे 1 पाऊल. हे पहा, आल्या का मैत्रिणी तुमच्या लक्षामध्ये? मी पावलं शिकवले तुम्हाला. आता मी तुम्हाला
हे पहा, आता मी तुम्हाला दुसऱ्या साईडचे पावलं कसे करायचे ते दाखवते. आता आपण माझा धागा संपला मित्रांनो, म्हणून मी थोडा ब्रेक घेतला आणि धागा होऊन घेतला सुईमध्ये. आता मी परत तुम्हाला दुसऱ्या साईडचे पावलं कसे करायचे ते सांगते, म्हणजे आपले कासव पूर्णपणे तयार होईल. हे पहा, आता मी दुसऱ्या साईडचे पावलं तुम्हाला सांगते कसे करायचे. आता पहा, 1 2 3 4 5 6 7 8 मोती इथे आहे. आपण ह्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे 4 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण ओवून घेतले. परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. पहा, समोरच्या दिशेने आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता पहा मैत्रिणींनो, आता आपण इथपर्यंत असं आलो. आता आपल्याला परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा 1 मोती आणि त्याच्या समोरचा 1 मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला इथे 2 गोल तयार करायचे 6 मोत्यांचे. हा 1 मोती. आता आपण 5 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती आपण ओवून घेतले. हे 5 मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून अशी बाहेर निघाली समोरच्या दिशेने. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत ह्या मोत्यातून सुई बाहेर निघेल, समोरच्या मोत्यातून. ही अशी सुई बाहेर निघाली आहे. आता इथे पहा, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. आता मी परत धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 3 आणि 4. हे 4 मोती ओवून घेतले. आणि आता परत आपली सुई 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून अशी बाहेर निघाली. पहा, हे तिसरे पाऊल तयार झाले कासवाचे. हां मैत्रिणींनो, हे पहा. आता आपल्याला काय करायचं आहे, परत इकडे 2 पावलं करायचे. आता आपली सुई अशी बाहेर फिरून येईल. हे पहा, अशी ह्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून, हे पहा, ह्या मोत्यातून निघाली, त्याच्या पुढच्या मोत्यातून निघाली, अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. ही अशी सुई बाहेर निघाल्यानंतर परत आपल्याला इथून 1 2 3 4 इथे सुई आली आपली. हे पहा, ही अशी सुई आली आपली बाहेर. आणि आता परत आपल्याला 1 2 3 आणि 4 ह्या 4 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला आता हे 2 मोती आणि 4 मोती परत धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे.
आता धाग्यात 4 मोती आपण ओवून घेणार आहे. हे पहा, 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण ओवून घेतले. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ह्या 2 मोत्यांमधून बाहेर निघाल. पहा, ह्या 2 मोत्यांमधून अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. आणि आता परत आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता हा 1 मोती आणि 5 मोती आपल्याला परत धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 1 2 2 3 4 5. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर काढली सुई, त्याच्यातूनच आपली सुई परत बाहेर निघणार आहे. पहा, अशी आपण सुई काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत ह्या एका मोत्यातून आपली सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. अशी सुई बाहेर निघाल्यानंतर आता हे 2 मोती, आता आपल्याला धाग्यात 4 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण ओवले. आणि आता आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. पहा, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. हे आपले कासवाचे पावलं तयार झाले. कासवाचे पावलं तयार झाले, कासवाचं तोंड तयार झालं. आणि आता आपण कासवाची शेपूट तयार करणार आहे. आता मी शेपूट दाखवते मैत्रीण तुम्हाला. थोडेसे मोती माझे मध्येच खराब निघाले. मोत्यांना एका साईडला होल नाही आणि एका साईडला होल, त्यामुळे जरा ते ओवायला जड गेले. त्याच्यामुळे मला थोडासा वेळ झाला. हे पहा, असं आता आपल्याला शेपूट तयार करायची. आता 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 मोती आपण इथे ह्या 2 मोत्यांच्या मध्ये येणार आहे. पहा, 1 2 3 आणि 4 अशी आपली सुई ह्या 2 मोत्यांच्या मध्ये निघालेली आहे. आता पहा, आता आपल्याला इथे किती मोती व्हायचे ते मी तुम्हाला सांगते. इथे आपण 5 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 हे पहा, हा पण एक मोती खराब निघाला. 3 4 आणि 5 हे 5 मोती आपण ओवून घेतले. पहा, हे 5 मोती ओवलेले आहे. आणि आता आपल्याला 1 मोती वरती ओवून घ्यायचा आहे. हा 1 मोती ओवला. हा 1 मोती ओवून घेतल्यानंतर आपण हे जे 5 मोती ओवले, हे जे 5 मोती ओवून घेतले आपण, आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला ह्या साईडला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी 4 मोती ओवून कासवाची शेपूट पूर्ण करते. हे पहा, 1 2 3 आणि 4 हे 4 मोती आपण ओवून घेतले. आणि परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा,
हे आपले ह्या मोत्यातून सुई आपण अशी समोरच्या दिशेने बाहेर काढू. हा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढली आपण. अशी सुई बाहेर काढल्यानंतर त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. ही अशी गाठ पाडून घ्यायची. आणि हे असे आपले कासव तयार झाले. चैत्रांगणातले कासव तयार झाले. हे गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. पहा, हा असा धागा कापून घेतलेला आहे. आणि हे असे आपले कासव तयार झालेले आहे. हे पहा, कासव, चैत्रांगणातले कासव. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.